भुजबळांच्या समर्थनासाठी समता परिषद पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचा इशारा दिला आहे। भुजबळांच्या पक्षामध्ये अपमान सध्या त्यांचा होतो आहे, त्यामुळे एकमुखाने राजीनामा देणार असं खैरे यांनी सांगितलेलं आहे। उद्या नाशिकमध्ये भुजबळांच्या उपस्थितीत समता परिषदेची बैठक होईल। भुजबळांच्या भेटीसाठी भुजबळ फार्मवरती समर्थकांची गर्दी होईल। भुजबळ आज येवला दौऱ्यावरती आहेत आणि तिथे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत। येवल्यातील समर्थक कार्यकर्त्यांच्या भेटीनंतर भुजबळ आपली पुढची रणनीती ठरवतील असं कळतंय। तर अशा पद्धतीने या संपूर्ण नाराजी नाट्यानंतर आणखीन विविध अपडेट्स सातत्याने आपल्याला येत आहेत। नाही, आज बैठक नाही आहे साहेबांचं। रात्री नागपूरहून नाशिकमध्ये आज साहेब आलेले, साहेबांना भेटण्यासाठी कार्यकर्ते जमत आहे। समता परिषदेची बैठक उद्या 11 वाजता ठेवण्यात आलेली आहे प्रमुख कार्यकर्त्यांची। साहेब त्यानंतर साहेब कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे। साहेबांना असं वाटतं की कुठेतरी पक्षातून देखील जी वागणूक आहे ती अपमानाची वागणूक मिळते असं देखील त्यांनी काल असं तर आता आम्हालाही वाटायला लागलेलं आहे। आणि जर अशा पद्धतीने होणार असेल तर आम्ही सर्वजण, मी स्वतः महाराष्ट्र राज्याचा सरचिटणीस आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, मी आणि आमचे सर्व युवक पदाधिकारी आणि सर्व पदाधिकारी जिल्ह्याचे, आम्ही सर्वजण पक्षाचे राजीनामे देऊ। या संदर्भात अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी शुभम बोडके आपल्या सोबत आहेत। तर शुभम, आता समर्थकांची सुद्धा हळूहळू गर्दी होती आहे आणि त्याचबरोबर पाठिंबा आणखीन वाढतोय छगन भुजबळांना, काय अधिक माहिती आहे याबद्दल? पूर्वी खरं तर मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ हे नाराज आहे आणि आज छगन भुजबळ हे नाशिकमध्ये आहेत। त्यांचं निवासस्थान असलेल्या भुजबळ फार्म या ठिकाणी आता छगन भुजबळ यांचे समर्थक येण्यास सुरुवात झालेली आहे। छगन भुजबळ राज्यातील आलेल्या या समर्थकांसोबत चर्चा करतील आणि त्यानंतर त्यांचा मतदारसंघ असलेला येवला आणि लासलगाव या ठिकाणी ते दौरा करतील। त्या ठिकाणी असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची चर्चा करतील आणि उद्या समता परिषदेची जी बैठक आहे, संपूर्ण राज्याची बैठक आहे, ती बैठक उद्या छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये असणार आहे। आणि नाशिकमध्ये या बैठकीनंतर छगन भुजबळ पुढची रणनीती नेमकी काय असेल हे त्या ठिकाणी स्पष्ट करणार आहे। एकंदरीत जर बघितलं तर छगन भुजबळ हे नाराज असल्यामुळे कुठेतरी आता छगन भुजबळ समर्थक असलेल्या पदाधिकारी ते देखील आता राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्याचं कारण छगन भुजबळ यांनी म्हटल्याप्रमाणे पक्षातून देखील त्यांना अपमानाची जी आहे ती भूमिका त्या ठिकाणी संपूर्ण मिळत होती आणि त्यामुळे एकंदरीत आता छगन भुजबळ यांचे समर्थक हे आक्रमक भूमिकेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मात्र आज आणि उद्या छगन भुजबळ हे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून नेमका काय निर्णय घेतील याकडे आपल्या सर्वांचं लक्ष असणार आहे। पूर्वी धन्यवाद शुभम आपण दिलेल्या माहितीबद्दल। ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे ते नाराज आहेत। तसंच छगन भुजबळ हे आज नाशिक इथे आपल्या समर्थकांसोबत चर्चा करणार आहेत। भुजबळांना भेटण्यासाठी राज्यभरातनं समर्थक सध्या नाशिकमध्ये दाखल होत आहेत। तसंच येवला लासलगाव मतदारसंघाचा दौराही या निमित्ताने भुजबळ करणार आहेत असं कळतंय। यावेळी त्यांच्या समर्थकांशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। माझ्यासोबत काही भुजबळ समर्थक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। साहेबांनी आज भेटायला बोलवलं, नेमकं काय, तुम्ही कुठून आलाय? मी माढा तालुका जिल्हा सोलापूर या ठिकाणी आलेलो आहे। आदरणीय साहेबांना मंत्रिपदापासून डावलल्यानं तमाम महाराष्ट्रातल्या ओबीसीचा आक्रोश आज व्यक्त होतो आहे। आदरणीय साहेब जी भूमिका घेतील त्या भूमिकेशी आणि साहेब जो आदेश देतील तो आदेश आम्हा सर्वांसाठी तो शिरीसावंदी असेल। मग साहेबांनी कोणतीही भूमिका घेऊ द्या, आम्ही त्या भूमिकेच्या सोबत आहात। त्याचं कारण एक आहे, कारण गेली 2-3 वर्षापासून या महाराष्ट्राला एकीकडे जाळपोळ होत होती, एकीकडे एका विशिष्ट समाजावर अन्याय होत होता। अशा अन्यायाच्या विरोधामध्ये आदरणीय साहेब बाहेर पडले। आदरणीय साहेब हे कातडी बचाव नेते नाहीत। स्वतःच्या कातडी बचावासाठी, स्वतःच्या पदासाठी हे कुठंतरी कुणाच्या तरी पाय चाटायचे आणि कुणाच्या तरी पुढे जाऊन लाळ घोटायचे, अशा पद्धतीचं आदरणीय साहेब व्यक्तिमत्व तशा पद्धतीचं नाही। त्याच्यामुळं साहेब ओबीसीचा लढा लढणारं व्यक्तिमत्व आहे। जर आमचं असं एक व्यक्तिमत्व संपवलं आणि मंत्रिमंडळातून जर त्यांना डावललं तर तुम्हाला मनमनी निर्णय घेता येतील। एकच व्यक्तिमत्व असं होतं, ते एवढ्या सभागृहाला पुरून उरत होतं। असा पुरून उरणारा वाघ तुम्हाला बाजूला काढायचा होता आणि त्या ठिकाणी होणारे निर्णय हे तुमच्या मनासारखे घ्यायचे होते। याच्यासाठी जर तुम्ही साहेबांना बाजूला करत असेल तर जनता रस्त्यावर येईल, तमाम ओबीसी समाज रस्त्यावर येईल आणि ज्यांनी डावलले तथाकथित लोकांनी त्या लोकांना येत्या काळामध्ये साहेबांच्या आदेशानं जनता रस्ता दाखवेल, हे निश्चितपणे तितकंच त्रिवारा सत्य आहे। कॅमेरामन किरण कटरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक।
नाराज छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत आहेत का असा सवाल सातत्याने विचारला जातोय. मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज भुजबळांना पुढची भूमिका आता काय असेल असा प्रश्न विचारल्यावरती छगन भुजबळांनी जहां नहीं चैना वहां नहीं रहना अशा पद्धतीचं जे गाणं आहे त्याबद्दलची सूचक प्रतिक्रिया दिली होती. छगन भुजबळ आता समता परिषद समर्थकांना भेटणार आहेत. राज्यसभेची ऑफर सुद्धा छगन भुजबळांना होती, ती त्यांनी कालच नाकारली आहे असं कळतंय. अधिवेशन अटेंड नाही करणार तुम्ही? पुढची काय भूमिका असेल? आता बघू, जहां नहीं चाइना वहां नहीं. अधिवेशन अटेंड नाही करणार तुम्ही? पुढची काय भूमिका असेल? आता बघू, जहां नहीं चाइना वहां नहीं. दरम्यान भुजबळांना वगळण्यावरनं राष्ट्रवादीमध्ये 2 मतप्रवाह होते असं सूत्रांनी सांगितलंय. भुजबळ मंत्रिपदी हवेत असं राष्ट्रवादीतल्या बहुतांश आमदारांचं मत आहे. ओबीसी समाजाची बाजू लावून धरल्यामुळेच निवडणुकीमध्ये मदत झाली असं आमदारांचं स्पष्ट मत आहे. तसंच आगामी महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये फटका बसू शकण्याची भीती या आमदारांना आहे आणि त्यामुळेच भुजबळ महत्त्वाचे ठरतील असं त्यांचं मत आहे. या 2 मतप्रवाहांसंदर्भात आपण चर्चा करूया. आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्यासोबत आहेत. निलेश, वारंवार असं आमदारांकडनं म्हटलं जात आहे की विधानसभा निवडणुकीदरम्यान छगन भुजबळ यांची खूप मदत झाली, ओबीसी नेते असल्यामुळे त्यांची महत्त्वाची भूमिका होती. तर या 2 मतप्रवाहांबद्दल नक्की काय, कशा पद्धतीचा सूर तुम्हाला कळतोय? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ज्या पद्धतीनं विधानसभा निवडणुकीमध्ये यश प्राप्त केले, 41 आमदार निवडून आलेत आणि हे सर्व आमदार निवडून येत असताना ओबीसींना भरभरून मतदान केलं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंबहुना महायुतीतील जे सर्व निवडून आलेले उमेदवार आहेत यांना ओबीसींना भरभरून मतदान दिलं आणि त्यामुळे ते निवडून आलेत अशा पद्धतीच्या भावना आहेत. आणि हे केवळ छगन भुजबळ यांच्यामुळे घडू शकलं आहे, कारण ज्यावेळेस मनोज जरांगे आक्रमक होते त्यावेळी त्याच पद्धतीनं थोडीच उत्तर देण्याचं काम छगन भुजबळांना केलं होतं. यासोबतच बीडमध्ये ज्यावेळेस जाळपोळ झाली होती, मग ते प्रकाश सोळंके यांच्या घरी असेल किंवा छगन भुजबळांचेच एक ओबीसीचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या हॉटेलची तोडफोड झाली होती, हॉटेल पूर्णपणे जाळून टाकण्यात आलं होतं. त्यावेळी देखील छगन भुजबळ स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होते आणि कुठेतरी राज्यभरातील ओबीसींसाठी एक आधार म्हणून ते काम करत होते आणि त्याचाच फायदा विधानसभा निवडणुकीमध्ये झाला. छगन भुजबळांना घेतलेल्या भूमिकेमुळेच निवडून आलो अशा पद्धतीच्या अनेकांच्या भावना आहेत. त्यामुळे छगन भुजबळांना डावलणं योग्य नाही आहे. छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलंच गेलं पाहिजे अशा पद्धतीच्या भावना या सर्व आमदारांच्या आहेत. जर छगन भुजबळांना डावललं गेलं तर आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, याच्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका अशा महत्त्वाच्या निवडणुका आहेत. आणि या निवडणुकांमध्ये जर पुन्हा विरोधामध्ये जर ओबीसींचं मतदान झालं तर ते परवडणारं महायुतीला नक्कीच नाही आहे. त्यामुळे छगन भुजबळांना डावलणं हे योग्य नाही अशा पद्धतीच्या भावना आमदारांच्या आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष त्या सगळ्या विषयासंदर्भात काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. मी सध्या अजित पवारांच्याच निवासस्थानी आहेत. अजित पवार मागच्या 24 तासांपासून कुणालाही भेटलेले नाही आहेत. अजूनही अनेक कार्यकर्ते लोक भेटायला त्यांना येताना पाहायला मिळतात, मात्र या ठिकाणी अजित पवार नाहीत अशाच पद्धतीची माहिती दिली जाते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता अजित पवार काय भूमिका घेत आहेत, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे दोघंही दिल्लीमध्ये आहेत. त्यामुळे एकत्रितरित्या हे तिन्ही लोक भेटत आहेत का किंवा छगन भुजबळांशी संपर्क साधला गेला आहे का हे अद्याप स्पष्ट होत नाही आहे. त्यामुळं आगामी काळात छगन भुजबळ काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांची नाराजी कशी दूर करतोय हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. दुसरीकडे छगन भुजबळांना ज्या पद्धतीनं वक्तव्य केलं, जहाँ पे नहीं चाइना वहाँ पे नहीं रहना, हे पाहता कुठेतरी छगन भुजबळ वेगळा निर्णय घेऊ पाहत आहेत. अशाच पद्धतीचं सुतोवाच या निमित्तानं झालेलं आहे. आज 11 वाजल्यापासून येवला विधानसभा मतदारसंघात, ज्या विधानसभा मतदारसंघातनं छगन भुजबळ निवडून आले त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आज छगन भुजबळ घेणार आहेत. आणि उद्या 11 वाजता नाशिकमधल्या जयशंकर हॉलमध्ये राज्यभरातील भुजबळ समर्थक, समता परिषदेचे कार्यकर्ते यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे छगन भुजबळांना मानणारा कार्यकर्ता वर्ग आहे या सर्वांना एकत्रित उद्या बोलवलंय. आणि उद्या जी बैठक पार पडणार आहे त्या बैठकीमध्ये छगन भुजबळ आगामी काळात काय निर्णय घेणार हे स्पष्ट होणार आहे. छगन भुजबळ उद्याच्या बैठकीनंतर आपली भूमिका सर्वांसमोर येऊन जाहीर करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धन्यवाद निलेश, आपण दिलेल्या माहितीबद्दल. तर एकंदरीतच अजित पवार यांची अनुपस्थिती, त्यांचं मौन हे सुद्धा थोडंसं संदिग्ध आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.